आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि इथं जर दहशत कोण बसत असेल तर माझी जबाबदारी, माझं कर्तव्य आहे, मी इथं येणार. हो, काय चाललंय, काय चाललंय? आपल्याला बीड बिहार करायचंय का? बीड बिहार करायचंय? मग आपल्याला इथं सगळ्यांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याचा जन्म एक गरीब समाजातला मुलगा प्रामाणिकपणे एवढं 3-3 वर्ष सरपंच पद भुसवणं, 3-3 टर्म कोणाला चेष्टा नाही. मला नाही वाटत महाराष्ट्राचं उदाहरण पाहिजे. तो कोणाला वाचवला जातो? बौद्ध समाजाचा, दलित समाजाचा अशोक सोनवणेला बहुतेक त्या मुलाला वाचवला जातो. आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा असा मोर्चा घडलाय ज्याच्यात जातीच्या पलीकडं, धर्माच्या पलीकडं, आणि ह्याचा निर्णय या सरकारने देणं गरजेचं आहे. एक चांगली मागणी आवाज साहेब तुम्ही मी चर्चा करत होतो, ती म्हणजे एसआयटीची नेमलेली आहे. आणि त्या दिवशी मी घरी गेलो होतो त्यांच्या वेळी त्या घरातल्या मंडळी सुद्धा, त्यांच्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या त्या गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं, राजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे. आणि आम्हाला अधिकारी कोण पाहिजे एसआयटीवर? आम्हाला अधिकारी कुमावत सारखा अधिकारी द्या, ज्याला इथं बाहेर फेकलं. सगळ्यांचं एक मत आहे, का कुमावतला इथं बाहेर काढलं? शहाजी उमाव सारखा अधिकारी आम्हाला द्या. शाळा सगळ्यांना विनंती राहणार, तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील, जे कोण असतील, और राजकारणाच्या पलीकडे आपण काहीतरी विचार करू. राजकारणाच्या पलीकडे आपण विचार करू आणि सांगू, हा संतोष देशमुख हा नुसता निमित्त आहे. संतोष देशमुख हा निमित्त, पण ही दहशत प्रामुख्याने बीडमध्ये या 20-25 वर्ष चालू. मला ज्यावेळेस सगळ्या सांगितलं, रील्स दाखवले मला, मी घाबरून गेलो. तुमचे रील्स बघून 1200 की 1300 तुमचे गन लायसन्स, स्वतः मंत्री महोदय स्वतः बंदूक घेऊन. बंदुकीचा अधिकार आमचा आहे, आम्ही बंदूक आमच्या माप आहेत बंदूक, पण आम्ही हातात धरले का बंदूक? अशी धरली का? आणि आज नाही, 350 वर्षापासून आम्हाला ती सवय, ते रक्तात आहे आमच्या. आमच्या रक्तात असून सुद्धा ही भाषा नाही की मग किंबहुना कोणा तलवार दाखवणं, किंबहुना बंदूक दाखवणं आम्ही आयुष्यात करू शकत नाही. ते सुद्धा लोकशाही त्यांनाच मंत्री पद देते तुम्ही. ह्या रील्स, हा महाराष्ट्राला माझा एकच मेसेज आहे, मी मोठा नाहीये, परत एकदा सांगतो, एक छत्रपती घराणं मोठं आहे. आणि या छत्रपती घराण्याचं नाव आणि त्याचे संस्कार आपल्याला जपायचे असतील तर माझ्यासारखा सुद्धा संभाजी छत्रपती, संभाजीराजे नाही, संभाजी छत्रपती सुद्धा हा तुमच्या बरोबर असणार आहे, तुमच्या शेवटच्या घटकापर्यंत असणार आहे. या न्याय मिळवून देण्यासाठी आपलं सगळं असणार आहे. मी काय काय करणार आहे मी इथं बोलणार नाही. त्या विराजला माहित आहे, त्यांच्या भगिनीला माहित आहे, त्यांच्या भावांना स्वामी, मी त्या दिवशीच बोलून आलेलो त्याला. मी इथं मी ते बोलून मी छोटपणा करणार. मी जबाबदारी काय घेतली मी त्यांनाच सांगितलंय, बाकी कुठल्या नेत्याकडे पेपरला सुद्धा सांगितलं, बोलून दाखवलं नाही, किंवा प्रेस मीडियाला सुद्धा मी सांगितलं नाही. आणि तो जो दिलेला शब्द माझा ताई आणि विराज हा माझा शब्द आहे. आणि मी नाव घेऊन सांगतोय, नाव घेऊन कोट करून सांगतोय. छत्रपती केव्हा कोट करत नाही, तरी मी कोट घेऊन सांगतो, तो अश्वदादा धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होतं. पण मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय, देतील त्याला हकालपट्टी करतील. पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज, आणि ते सांगण्यासाठी मी तर आलोय. आणि ते म्हणजे जर काय त्यांना पालकमंत्रीपद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराणा बीडचं पालकमंत्री घेणार.